नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहतोय जनप्रवास लाईव्ह. जयंत पाटील सध्या चर्चेचा विषय आहे राज्यात. हे सगळीकडे आपण पाहतोय की जयंत पाटील शांत काय. पडळकरांचे आरोप, मग जयंत पाटील समर्थकांनी त्याचा निषेध करण्यासाठी घेतलेली सभा, नंतर इशारा सभा, पर इशारा सभेवर इशारा सभा, हे सगळं चालू आहे. अशा वेळेला जयंत पाटील शांत का, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. जयंत पाटील शांत असू शकत नाही. ते शांतच असतात, कायम शांत असतात, पण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांच्या डोक्यात बसलेलं असते. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष का, आज 40 वर्ष राजकारण आपण बघतोय त्यांचं. त्यावेळेला कसा संयम ठेवायचा हे त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. पडळकरांचा बदला तर त्यांना घ्यायचा आहे. त्यांचे समर्थक भेटले, त्यांच्या समर्थकांशी मी संवाद साधला, स्पष्ट सांगितलेलं आहे. पडळकर बदला म्हणजे भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्यात नेस्तनाबूत करणं. भारतीय जनता पक्षापेक्षा महाविकास आघाडी कशी जोरानं पुढे जाणार आहे, जोमानं पुढे जाणार आहे, हेच गणित त्यांनी मला दाखवलं. मग त्यांनी आता जिल्हा परिषदचे सगळे गट, आता 60 होते ते 60चे आता 61 झाले, काहीतरी एक वाढलाय. मग त्याच्यातनं त्यांनी ते दाखले देत होते, पण तो विषय थोडा डिटेलमध्ये आपण नंतर बोलू. पण आज जयंत पाटील शांत आहेत करता अजिबात शांत नाही आहे. ते शांत असतातच कायम, पण ते आता पडळकर बदला म्हणजे काय, तर एकच की भारतीय जनता पक्षाला आता आपण हिसका दाखवायचा, विश्वजित आणि आपण एकत्रित यायचं. एकत्रित म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी, म्हणजे उभाटा आहेच आपल्यामध्ये. तर अशा पद्धतीने महाविकास आघाडी ही भक्कम ठेवायची आणि विश्वजित कदम सुद्धा याला तयार होतील. विशाल हे अपक्ष आहेत. विशाल पाटील हे अपक्ष असल्यामुळं विशाल पाटलांनी आधीच जाहीर केलेलं असते, जयंत पाटील असतील तर आमची युती होणार नाही, म्हणजे मी त्याच्यामध्ये येणार नाही. मग हे जिल्हा परिषद पुरतं ठीक आहे म्हणतील. महापालिकेत आपण महाविकास आघाडी पाहिजे तर नको, पण जिल्हा परिषदला, कारण पहिल्या इलेक्शन ह्या निवडणुका या जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यामुळं जयंत, विश्वजित आणि उबाटा हे एकत्र, म्हणजे महाविकास आघाडी एकत्रितपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकायला तयार झालेले आहेत. ही आत्ताची बातमी आहे. आता याच्यामध्ये गणित कशी, आता चंद्रकांत दादा पालकमंत्री, भारतीय जनता पक्षाचं हे म्हणजे खंबीर नेतृत्व, राज्याचे नेते आहेत, ते आपण पाहतोय. परंतु ही ताकद एकत्र येणार, महाविकास आघाडी एक राहणार, मग महायुती एकत्र असणार का, सगळी ते नेते मंडळी त्यांचे घटक पक्ष, तर ते दिसत नाहीये. अजितदादा राष्ट्रवादी गट ही त्यांनी ताकद त्यांनी चालू पण केलीत का. मग आमदार इद्रिस नाईकवडे असतील, त्यांचे जिल्ह्याचे नेते असतील, सगळे आपापल्या कामाला लागलेले आहेत. त्यामुळं महायुतीचंच दिसतंय की ते एकत्रित येतील असं दिसत नाही. चंद्रकांत दादांनी आता कुठंतरी स्टेटमेंट आलंय त्यांचं की महायुतीतनंच आम्ही लढू म्हणून, परंतु ते आता मुंबई महापालिकेत तर ते दिसतच नाही आहे महायुतीचं. त्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा असं दिसत नाही आहे. परंतु सांगली जिल्ह्यात मात्र पडळकर आणि जयंत पाटील यांचे जे वाद झालेले आहेत, त्याच्यातनं पडळकरांचा काही करून मला बदला घ्यायचा आहे, आणि तो मी बदला अशा पद्धतीने घेणार की भाजपला धूळ चारूनच मी पडळकर बदला घेतला. हा पण जयंत पाटील समर्थक करतायत आणि त्यांनी केलेला आहे, आणि तशा पद्धतीने त्यांची व्यूहरचना आता चालू झाली आहे. ते आता सगळे उमेदवार चाचपणी करतायत, आणि विश्वजित कदम हे सुद्धा त्या बाबतीत जयंत पाटलांना सहकार्य करतायत. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे ताकद लावतील, आणि ही ताकद आली तर मात्र भारतीय जनता पक्षाला नक्की विचार करण्याची वेळ आहे. विचार करण्यासारखी परिस्थिती हे आणू शकतात. आता जयंत पाटलांचे महापालिकेच्या आता निवडणुका येतील, त्याच्यामध्ये ते आपण पाहू, कारण जयंत पाटलांचे बरेच समर्थक आता त्यांना साथ सोडून गेलेले. काही राष्ट्रवादीमध्ये जास्त दिसत आहेत अजितदादांच्या. त्यामुळं कशी गणित होतील हे आपल्याला बघायला लागेल. पण महाविकास आघाडी भक्कम राहिली तर मात्र फाईट होईल. पडळकरांचा बदला हा घेतला जाईल का, तर भाजपला हरवून हा बदला घ्यायचा असं चंग बांधलेला आहे. तो कितपत यशस्वी होणार, विश्वजित आणि जयंत ही ताकद मात्र आता एकत्र येताना दिसते. त्यांची बैठक कुठेतरी आता ह्या 4-8 दिवसात होणार आहे, ही सुद्धा बातमी आहे. आणि त्यांच्या ह्या चर्चा चालू आहेत, फोनवरनं चर्चा आणि बैठक होऊन शिक्कामोर्तब होणं एवढं तेवढं बाकी आहे.
परंतु भारतीय जनता पक्षाला धूळ चारायचं ह्याच्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र आलेले आत्ता तरी दिसत आहेत. आणि जयंत पाटील 2 पावलं मागे यायला तयार आहेत. पण पडळकर बदला हा मी घेणारच हा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधलेला दिसतोय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.